आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकींसंदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पुण्यात मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सुरू झाली। 5ही मानाच्या गणपतींचं आणि दगडूशेठ गणपतीचं विसर्जन वेळेत झालं खरं, मात्र इतर गणपती मंडळं अजूनही ताटकळत आहेत। त्यामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदाही लांबणीवर जाण्याची चिन्ह आहेत। पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे। काल रात्री 12 वाजता डीजे बंद करण्यात आल्यामुळे अनेक गणेश मंडळांनी त्यांची विसर्जन मिरवणूक ही जागेवरच थांबवण्याचा निर्णय घेतला। पहाटे 6 वाजता या मंडळांनी पुन्हा एकदा डीजे सुरू करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी हे सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, खरं तर वेळेवरती ही मिरवणूक सुरू झालेली होती, परंतु गेल्या वर्षी सारखंच यंदा देखील दुसऱ्या दिवशी हे विसर्जन सुरूच आहे। हॉटेलच्या सर्व टीमच्या पुढे महापालिकेच्या वतीनं सरचं स्वागत। दुसरा दिवस सुरू झालाय आणि पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। गेली काही वर्ष आपण पाहतो की पुण्याची विसर्जन मिरवणूक तब्बल 2 दिवस चालते आणि त्याला अनुसरूनच आपण पाहतो पुन्हा एकदा पुण्यामध्ये ढोल ताशे वाजू लागलेले आहेत। पुन्हा एकदा डीजे सुरू झालेले आहेत। काल रात्री 12 वाजता डीजे बंद करण्यात आले। नियमानुसार रात्री 12 नंतर डीजे वाजवता येत नाहीत, त्यामुळे पुण्यातील हजारो गणपती मंडळांनी, अक्षरशः हजारो गणपती मंडळांनी त्यांची विसर्जन मिरवणूक जागेवरतीच थांबवण्याचा निर्णय घेतला। पहाटे 6 वाजल्यापासून डीजे सुरू करण्यास पुन्हा परवानगी असते, त्यानुसार त्यांनी पुन्हा त्यांची विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरू केली आणि आपण पाहतो आहोत अजूनही अनेक गणपती मंडळांचं विसर्जन होणं बाकी आहे। त्यानंतर पोलिसांकडून प्रयत्न होत आहेत की विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर संपवावी यासाठी। दरम्यान काल मध्यरात्रीनंतर पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रणगारी गणपती मंडळ असेल, पुण्यातील जे अखिल मंडई गणपती मंडळ असेल किंवा पुण्यातील हुतात्मा बाबू गेणू गणपती मंडळ असेल, या महत्त्वाच्या गणपती मंडळांच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे। पुण्यातील 5ही मानाच्या गणपतींचं काल संध्याकाळपर्यंत विसर्जन झालं होतं, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणपतीचं रात्री 9 वाजताच्या दरम्यान विसर्जन झालेलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या विसर्जन मिरवणुका आपण पाहतो आहोत। काल सकाळी 9:30 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होताना जो उत्साह होता तोच उत्साह आपल्याला आता देखील पाहायला मिळतो आहे। इथे या गणपती मंडळांच्या समोर ढोल ताशांचं वादन करणारे जे वादक आहेत ते कालपासून तेवढ्याच उत्साहाने वादन करताना आपण पाहतो आहोत। अगदी कालपासून ह्या मिरवणुका खरं तर सुरू झालेल्या आहेत, पण हा उत्साह आम्हाला दिसतोय, तिळा मात्र देखील कमी झालेला नाहीये। मंदार, साधारण अजून किती वेळ लागेल ह्या विसर्जन मिरवणुका पूर्ण व्हायला? पुण्यातील विसर्जन मिरवणुका दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चालतात, त्यामुळं यावेळी देखील ही विसर्जन मिरवणूक संपण्यास दुपार होईल अशी शक्यता आहे। पोलीस प्रयत्न करतायत लवकरात लवकर या गणपती मंडळांनी त्यांच्या या विसर्जन मिरवणुका अलका चौकात न्याव्यात, म्हणजे लवकर या गणपती बाप्पांचं विसर्जन होईल। मात्र अनेक गणेश मंडळं अजूनही बाकी आहेत, अजूनही त्यांच्या गणपती मंडळांच्या मिरवणुका रस्त्यावरती आहेत, त्यामुळे दुपार उलटण्याची शक्यता आहे। गेली काही वर्षे पुण्याच्या विसर्जन मिरवणुका कधी 26 तास, कधी 27 तास, कधी 28 तास, कधी 30 तास अशा सुरू राहिलेल्या आहेत। यावेळी देखील थोडासा कमी, मात्र दुपारपर्यंत या विसर्जन मिरवणुका चालण्याची शक्यता आहे। अगदी खरं तर गेल्या काही दिवसातल्या मंदार काही घटना पाहिल्या तर प्रशासनावर देखील कुठेतरी एक प्रकारचा ताण होता, परंतु प्रशासनानं चोख बंदोबस्त असा या मिरवणुकीमध्ये केल्याचं दिसतंय। त्यांची खरंच कमाल आहे। आवाज येत नाहीये मला। मंदार, माझा आवाज येतोय तुम्हाला?